आज आपण करूयात केरळा स्टाईल सांबार मसाला। तर चला आपण त्याचं साहित्य बघूया आणि त्याची कृतीही बघूया। तर त्यासाठी बघा आपण इथे घेतलेलं आहे 3 टेबलस्पून धने, 2 टेबलस्पून उडीद डाळ आणि 3 टेबलस्पून हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 2 छोटा चमचा म्हणजे टीस्पून काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून साधं लाल तिखट घेतलेलं आहे, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून छोटा चमचा म्हणजे हिंग घेतलेला आहे आणि 1 टीस्पून तांदूळ घेतलेला आहे, जे आपण रोज खातो ते तांदूळ घेतलेले आहेत। आणि त्यानंतर या 2 टिप्स घेतलेल्या आहे मी या कढीपत्त्याच्या। कढीपत्ता आणि हिंग घालणं आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या सांबारला चव छान येते। तर चला आता आपण त्याची कृती बघूया। नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आता आपण हे डाळ आणि तांदूळ भाजून घेऊया। तर गॅस आपण अगदी लो ठेवलेला आहे। सर्वात आधी आपण कडीलिंबाची पानं भाजून घेऊया। छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाल्यामध्ये ते छान दळले जातील। त्यानंतर आपण इथे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे, ती सुद्धा तिचा छान खमंग असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हरभऱ्याची डाळ घालायचं म्हणजे आपल्या सांबारला छान असे दाटसरपणा येतो। त्यानंतर आपण इथे उडदाची डाळ घातलेली आहे। हे सर्व साहित्य आपण इथे हे घेतलेलं आहे, हे तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ही डाळ पण आपण छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहे। सर्व साहित्य आपण हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण तांदूळ घातलेले आहे। तांदूळ छान फुलायला लागल्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। तोपर्यंत काही सेकंद किंवा अर्धा 1 मिनिट आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर इथे मेथी घातलेली आहे, अगदी छोटा 1 चमचा घातलेली आहे। मेथी घातल्यामुळे सांबारला चव छान येते। आता हे पण आपण काही सेकंद भाजून घेतले आणि हे पण आपण ह्या सर्व साहित्यावर काढलेले आहे। धने भाजायचे आहे, धने छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, पण आपल्याला ते जळू द्यायचे नाही। सुगंध आला की काढून घ्यायचे आहे। सर्व साहित्य एकत्रच आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। आता धने पण आपले छान भाजलेले आहेत, हे आपण याच्यावर काढून घेऊया। आणि आता आपण इथे गॅस बंद केलेला आहे। आता आपला पॅन चांगला तापलेला आहे, याच्यावरच आपण हळद आणि हिंग भाजून घेऊया। खूप वेळ आपल्याला अगदी भाजायचं नाही, अगदी काही सेकंद भाजायचं आणि काढून घ्यायचं आहे। हे सर्व सामान एकत्र केल्यानंतर हे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरला बारीक असे पावडर तयार करून घेऊया। तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता हे बघा आपण मिक्सरला याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कलर चांगला सुरेख आलेला आहे, छान आलेला आहे। आणि हा जेव्हा आपण सांबार करतो त्यावेळेस आपल्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार आपल्याला किती पातळ घट्ट कसं ठेवायचं आहे सांबार, त्याप्रमाणे आपण हा मसाला वापरायचा आहे। तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की या सांबार मसाला पावडरचा तुम्हाला सांबारची रेसिपी करून दाखवेल। तर मैत्रिणींनो, तुम्ही सांबार मसाला करत असाल तर तुम्ही कसा करतात, तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं की आम्ही असा करतो, तर त्याप्रमाणे मी तसा सांबार मसाला करण्याचा नक्की प्रयत्न करेल। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा जवळच्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा। आणि भेटूया अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। ओके, गुड बाय।